नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जदार थकबाकीदार शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे. कारण की महायुती सरकारने विकास सोसायट्यांमार्फत माहिती मागून शेतकरी कर्जमाफीच्या दृष्टीने पहिलं पाऊल जे आहे तर ते उचललं आहे. मात्र असं असलं तरी सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा खुला करावा अशी अपेक्षा सध्या शेतकरी वर्गातून होत आहे. आणि याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे, कारण की गेल्या आठवड्यात राज्यातील सर्व जिल्हा बँकांना व गावोगावच्या विकास सोसायट्यांच्या कर्जदार शेतकऱ्यांचा कर्जाची सर्व माहिती महा-आय-टी पोर्टलवर अपलोड करा आणि परिपत्र असं परिपत्रक जे आहे तर ते जारी केलं आहे. आणि शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी आपत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना ज्या आहेत ते राज्य सरकार राबवणार असल्याचं यात सांगितलं आहे. आणि त्यानुसार आता जे आहे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे, त्यानुसार आपल्या राज्यातील सर्व बँकांकडून आपल्या शेतकऱ्यांचं जे काही पीक कर्ज वाटप असेल, मध्यम मुदत कर्ज असेल किंवा दीर्घ मुदतीचं पीक कर्ज वाटपाची असेल किंवा जे नियमित परतफेड करणारे शेतकरी असतील, तसेच थकबाकीदार शेतकरी असतील तर थकबाकीतल्या सर्व प्रकारच्या अल्प, मध्यम, दीर्घ आणि पुनर्गठित कर्जाची माहिती राज्य सरकारने मागवली आहे. मात्र गेल्या 10 वर्षातल्या कर्जमाफीचा इतिहास पाहता विशिष्ट अटी आणि निकषांवर आधारित असल्यामुळे अशा प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ काही शेतकऱ्यांनाच झाला आहे. आणि ठराविक अपघात वगळता खऱ्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत ह्या कर्जमाफीचा प्रसार पोहोचलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि राज्यात आतापर्यंत 2017 साली तत्कालीन फडणवीस सरकारने कर्जमाफी केली होती. त्यानंतर 2019ला सुद्धा कर्जमाफी झाली होती. आणि त्यावेळी दोन्ही ठराविक अल्पभूधारक शेतकरी तसेच 5 एकरच्या आतील शेतकरी आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना ₹50,000 याची माहिती आहे तर ती माहिती मिळाली होती. आणि काही शेतकऱ्यांना ती कर्जमाफी मिळाली, तर काही शेतकरी जे आहेत ते अजूनही त्यांच्या प्रतीक्षेमध्येच आहेत. तर विशेष म्हणजे आपल्या शेतकऱ्यांनी आर्थिक तगादा लावल्यावर काही दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे आणि कर्जमाफी जी आहे तर ती अजूनसुद्धा झालेली नाही. तर विशेष म्हणजे की काही माहिती तंत्रज्ञान जे असेल किंवा व्यावसायिक नोकरदार, सरकारी नोकरदार तसे जे करदाते असतील किंवा जे नियमित शेती कर्ज घेतात, अशा काही शेतकऱ्यांना गरज असेल तर कर्जमाफी द्यावी. आणि जे प्रमाणित करदार आहेत ते कोण आहेत ते सहकारी संस्थांना माहीत असते. अशा सर्व गरजू शेतकऱ्यांना महायुती सरकारने नव्या कर्जमाफीच्या कक्षेत आणून सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा अशी अपेक्षा सध्या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आणि अशातच आता आपल्या गावोगावच्या विकास सोसायट्यांच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती ही महा-आय-टी पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. आणि त्याची माहिती जी आहे ती बँकाकडून घेतली जात आहे आणि काही बँकाकडून शेतकऱ्यांकडून डॉक्युमेंटसुद्धा मागवले जात आहेत. आणि या सर्व कर्जमाफी जी आहे तर त्या कर्जमाफीच्या दृष्टीने सरकारने पहिलं पाऊल उचललं असून कर्जमाफीसाठी कर्जदार शेतकऱ्यांची माहिती जी आहे तर ती गावोगावच्या विकास सोसायट्यामार्फत माहिती मागवली जात आहे. आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनलला नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.